नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ मध्ये सर्वांचे स्वागत करतो। या ठिकाणी असं देण्यात आलेले आहे, टेट अपडेट टुडे 100% शिक्षक भरती लगेच होणार। या ठिकाणी 100% का देण्यात आलेला आहे? कारण की एक जे पत्र पडलेलं आहे, जे पत्र आहे बदलीच्या संदर्भात, जे शिक्षक कोसो दूर असेल त्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी बदली प्रक्रिया राबवली जात आहे। मग दोन प्रकारची बदली प्रक्रिया असते, एक म्हणजे आंतरजिल्हा आणि दुसरं जिल्ह्याअंतर्गत। मग त्या जीआरचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा काय संबंध आहे ते आज आपण लक्षात घेऊ। बघा, या ठिकाणी हे नंतर तुम्हाला सांगतोय। या ठिकाणी बघा, आंतरजिल्हा बदली म्हणजे त्यातला हा स्क्रीनशॉट आहे। सन 2025 या वर्षात नवीन शिक्षक भरती होणार असल्यामुळे पद्धतशीर लक्षात घ्या, सन 2025 या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या जे काय असेल ते पत्रान्वये सूचित केल्यानुसार 23/5/2023 रोजीच्या शासन निर्णयातील 2.8 मध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी 10% कमी असणे गरजेचे आहे। ही अट 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षात शिथिल करण्यात आलेली आहे। तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील। तुम्ही हे वाचून घ्या, तुम्ही समजू शकता की या स्क्रीनशॉटचा म्हणजे त्या पत्रामधला हा स्क्रीनशॉट आहे, ज्याच्यामध्ये आंतरजिल्हा बदली राबवण्याच्या संदर्भात कशा पद्धतीने कार्यवाही होईल ते सांगण्यात आलेलं आहे। सन 2025 या शैक्षणिक वर्षामध्ये पदभरती तर होणार आहे, शिक्षक पदभरती होणार आहे। इथेच त्यांनी सांगितलेलं आहे नवीन टेट निघणार आहे। याच्या मागचा उद्देश काय, तो नवीन टेट निघणार आहे। मग ही 2025 ला असेल। मात्र जे शिक्षक सध्या कार्यरत आहे त्यांचा जर आपल्या गावी कुठेतरी जर बदली प्रक्रियामध्ये नंबर लागला तर त्यांना त्यांच्यासाठी एक अट घालण्यात आलेली आहे। 10% पेक्षा कमी जर म्हणजे या ठिकाणी बघा, शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी 10% पेक्षा कमी असणे गरजेचे आहे। ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2024-25 करता शिथिल करण्यात येत आहे। तथापि आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत अशा दोन बदली प्रक्रिया असतात। मग याच्यातला एकच निष्कर्ष निघतो की आपली टेट निघणार आहे, बस, बाकी काय असो। कारण की नवीन शिक्षक आल्याशिवाय जुन्या शिक्षकांना कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातून सोडल्या जाणार नाही, म्हणजेच त्यांच्या जिल्ह्यात पाठवल्या जाणार नाही जिथं बदली झाली त्या जिल्ह्यामध्ये। जेव्हापर्यंत नवीन शिक्षक येत नाही तेव्हापर्यंत ही बदली प्रक्रिया तर होत राहील, परंतु प्रत्यक्षरित्या ते शिक्षक त्या संबंधित जिल्ह्यामध्ये जाणार नाही। मग बदली प्रक्रिया आणि ह्याच शिक्षक भरतीचा असा संबंध आहे। तुम्हाला दाखवतो, हा जीआर आहे, दिनांक या ठिकाणी तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवतो 28 मार्च 2025। केव्हाचा आहे? 28 मार्च 2025, म्हणजेच आजचाच आहे। ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी हा जीआर झाला, हे दुसरं पेज आहे, त्याच्यातलं हे आंतरजिल्हा बदली एवढाच फक्त आपल्याला भाग कामाचा आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे, ठीक आहे। त्याच्यानंतर हा शेवटचा भाग आणि अशा पद्धतीने हा पूर्णच्या पूर्ण होऊन जातं। हे त्याच्यावाले मोठे पार्ट्स मी करून दाखवले आणि शेवटी आपण या पार्ट्सवर आलो। आणि या ठिकाणी हा तर तुम्हाला सुरुवातीला सांगितलेला आहे मी, आणि म्हणूनच सांगतो की अभ्यासाला लागा। अभ्यासाला लागायचं आहे म्हणजे नेमका अभ्यास कोणता करायचा आहे ते थोडक्यात मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो। तत्पूर्वी मित्रांनो, माझे ॲप्स आहे, बऱ्याच जणांना माझ्या ॲप्सबद्दल थोडीशी साशंकता निर्माण होते की स्टडी मॅथ नावाचं ॲप्स आहे की स्टडी अप नावाचं। माझं चॅनलचं नाव आहे स्टडी मॅथ्स आणि दुसरं चॅनल आहे ते आहे MPSC स्मार्ट लर्निंग। ओके, MPSC स्मार्ट लर्निंग आणि स्टडी मॅथ असे माझ्याकडे 2 चॅनल आहे। याच्यामध्ये 52K प्लस आहे, याच्यामध्ये 32K प्लस सबस्क्रायबर आहे। मग या दोघांसाठी जर स्टडी मॅथ नावाचं जर मी ॲप्स घेतलं असतं तर गोंधळ निर्माण झाला असता।
म्हणून मी माझ्या ॲप्सचं नाव ठेवलेलं आहे स्टडी अप. हे स्टडी अप ॲप्स तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी विविध प्रकारच्या ज्या रेकॉर्डेड बॅचेस आहे, यावर्षी मी जास्तीत जास्त रेकॉर्डेड बॅचेस टाकलेले आहे, त्या बॅचेसचं तुम्हाला महत्त्व सांगतो आणि पुढे चालतो. हे बघा स्टडी अप असं सर्च करायचं, स्टडी अप. अप का? कारण की आपला अभ्यास असा अपग्रेडचा असला पाहिजे, यासाठी मी हा अप टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्याचा लोगो कसा राहील तर असा लोगो आहे. स्टडी हे ब्लॅक कलरमध्ये देण्यात आलेलं आहे आणि अप हे केसरी कलरमध्ये देण्यात आलेलं आहे आणि खाली देण्यात आलेला आहे फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. ओके, स्टडी अप एज्युकेशनच्या संदर्भातलं हे ॲप्स आहे. असा लोगो आहे स्टडी अप. हा लोगो तुम्ही स्टडी अप जरी टाकलं ना गुगल प्ले स्टोअरवर, तर डायरेक्टली हाच लोगो तुम्हाला सुरुवातीलाच दिसेल, कारण की याचे सुद्धा सबस्क्रायबर भरपूर सारे आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच ठिकाणी काही गोष्टी सांगतो की सिलेबस काय असेल. SYLLABUS सिलेबस तुम्हाला एकेरीच सिलेबस सांगतो मित्रांनो. म्हणजेच काय की IBPS पॅटर्ननुसार ही परीक्षा होत असल्या कारणाने त्यांनी जरी सिलेबस वेगवेगळा दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी एकेरीच पेपर येतं. म्हणून तुम्हाला सांगतो मॅथ्स अँड रिझनिंग याचे मॅथ्सचे 10 चॅप्टर महत्त्वाचे आहे आणि रिझनिंगचे 10 चॅप्टर्स महत्त्वाचे. याच्यातले फक्त मी तुम्हाला 5च सांगतो. 1 2 3 4 5. याच्यातला पहिला अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे पदावली. दुसरा चॅप्टर जो येतो तो येतो ॲप्रॉक्सिमेशन. काय तो? ॲप्रॉक्सिमेशन. तिसरा चॅप्टर येतो समीकरणे. काय तो? समीकरणे. चौथा चॅप्टर आहे मित्रांनो कोणता? तर चौथा चॅप्टर येते SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. दोघांना एकत्रितच केलेला आहे. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट जरी वेगवेगळं असेल तरी सुद्धा त्याच्यावर इंटर रिलेशन लागू शकतं. आणि त्याच्यानंतर येतं संख्या पद्धती आणि बाकीचे सुद्धा चॅप्टर्स येतात, जसं की काळकाम वेगाच्या संदर्भात 6वा चॅप्टर आपण काळकाम वेग घेऊ शकतो. काळकाम वेग, टक्केवारी आहे, सरासरी आहे, असे एकंदरीत जर बघितले तर 10 चॅप्टर्स तुम्हाला मोस्टली रिक्वायर्ड आहे अभ्यास करणे. त्याच्यानंतर रिजनिंगचे तुम्हाला 1 2 3 4 5 10 पैकी 5 महत्त्वाचे चॅप्टर सांगतो. त्याच्यामधले सर्वात महत्त्वाचा चॅप्टर आहे तो म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. SITT म्हणजे सिटिंग अरेंजमेंट. ओके, सिटिंग अरेंजमेंट नावाचा चॅप्टर आहे. दुसरा येतो पझल वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्याच्यानंतर येतं असमानता म्हणजेच इनइक्वॅलिटी असतं. इनइक्वॅलिटी ते थोडंसं फास्टमध्ये लिहित आहो मी. इनइक्वॅलिटी असतं. इनइक्वॅलिटी, असमानता. एक येतं सिलोजिझम. ओके, म्हणजे सिटिंग अरेंजमेंट, पझल, असमानता, सिलोजिझम आणि सोबतच मॅथमॅटिकल रिजनिंग असते आणि लॉजिकल रिजनिंग येते. म्हणजेच त्याच्यामध्ये सर्व चॅप्टर इन्क्लूड होतात. ओके, एक येतं मॅथमॅटिकल रिजनिंग. ओके, आणि एक येतं लॉजिकल रिजनिंग. म्हणजेच त्या ठिकाणी मॅथमॅटिकल रिजनिंगमध्ये सगळ्या डायग्राम्स वगैरे आणि गणितीय प्रक्रियेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे गणित त्या ठिकाणी येत असतात. हा सिलेबस तुम्ही कंप्लीट करा. अतिशय सोपा सिलेबस आहे मित्रांनो. याला वेटेज कितीचं आहे तर याला वेटेज आहे, सरळ सांगतोय की याला वेटेज येतं 200 मार्क्सपैकी 110 प्लसचं आणि 140 मायनसचं. 110 पेक्षा जास्त आणि 140 पेक्षा कमी त्या ठिकाणी मार्क्सचं विचारलं जाणार आहे. कारण की काय की याच्यामध्ये जो 200 मार्क्समध्ये इन्क्लूड असणारे किती येतात तर सेक्टर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6 सेक्टर्स येतात. मराठी हे किती मार्क्सचं? 15 मार्क्सचं असते, 15 मार्क्स. इंग्लिश सुद्धा 15 मार्क्सचं असते, 15 दुनी 30 झाले. जीके जे आहे तर ते 30 मार्क्सचं असते. सध्या लक्षात घ्या जीके 30 कास्टसाठी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येतं CDP म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, हे 30 मार्क्सचं असते. नंतर गणित हे 30 मार्क्सचं आहे आणि बुद्धिमत्ता ही किती असते तर 80 मार्क्सची असते. आता बघा गणित आणि बुद्धिमत्ता किती झाले? 110 मार्क्सचे झाले. परंतु मी 110 प्लस काय लिहिले? कारण की त्याच्या मागचं कारण आहे की हा जो जीकेचा सेक्टर आहे ना, तर जीकेमध्ये मोस्टली एखाद दुसरं त्यांचा फॉर्मॅट असतो. कॅपिटल्स विचारणे, चलन विचारणे, पुस्तके विचारणे, आहे की नाही. थोडंफार करंट अफेअर्स 1-2 प्रश्न असतात. तर या ठिकाणी जास्तीत जास्त 3 ते 5च प्रश्न विचारले जातात आतापर्यंत जर बघितलं तर IBPS पॅटर्ननुसार. मग हे याच्यातले उरले किती? 25. 30 पैकी जर 5च मार्क्सचं जर विचारलं तर 25 क्वेश्चन्स कुठं ते ॲड करतात तर हे ॲड करतात ह्या गणितामध्ये.
इथे, किंवा मग रिझनिंगमध्ये. ते समजून येत नाही आपल्याला गणितामध्ये की रिझनिंगमध्ये ॲड केले बा म्हणून, कारण की बुद्धिमत्तेमध्ये एक गणितीय रिझनिंग आहे, म्हणजे गणितीय बुद्धिमत्ता नावाचं सेक्टर आहे. म्हणून इथे इन्क्लूड करू शकता, इथे इन्क्लूड करू शकता. म्हणजे एकंदरीत हे प्लस जर याच्यामध्ये इन्क्लूड केले तर 135 मार्क्सचं वेटेज आहे फक्त आणि फक्त गणित प्लस बुद्धिमत्तेला. ओके, बुद्धिमत्तेला. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, अभ्यास करा, अभ्यास स्टार्ट करा. 2 महिन्यामध्ये हा अभ्यास क्लिअर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझी बॅच जॉईन करायची आहे. जर तुम्ही इच्छुक असाल तर हे मित्रांनो बॅच आहे, टेट फास्ट ट्रॅक बॅच, मे और जून 2025 ला. या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण 100 व्हिडिओज. किती? 100 व्हिडिओज. ओके, 100 व्हिडिओज मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचा संपूर्ण सिलेबस रेकॉर्डेड पूर्ण करून देतो. जर तुम्हाला माझ्यावर ट्रस्ट असेल तर ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता, ज्याची फी आहे 1200 रुपीज. डेली तुम्हाला या ठिकाणी 3-4-2 असे व्हिडिओज प्राप्त होईल. त्याची लेंथ ही 1 तासाची असेल. त्या ठिकाणी तुम्हाला जे PDF आहे ती PDF तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. काय होणार आहे? डाउनलोड करता येणार आहे. याचं स्वरूप असं आहे की पहिले क्वेश्चन शीटची PDF, त्याच्यानंतर आन्सर शीटची PDF आणि त्याच्यानंतर याच्याशी रिलेटेड असणारा एक व्हिडिओ. म्हणजेच असा एक सेक्टर झाला, क्वेश्चन शीट आन्सर शीट प्लस व्हिडिओ, क्वेश्चन शीट आन्सर शीट प्लस व्हिडिओ. मग हे कसे राहणार आहे तर ते राहणार आहे घटक वाईज. आणि घटकामध्ये ज्या काही उपघटक असतात त्याच्याशी रिलेटेड हे सर्व राहणार आहे. उपघटकामध्ये ज्या काही कॉन्सेप्ट असेल, जे काही बेसिक असेल ते सर्व बेसिक क्लिअर करणारे हे सर्वच्या सर्व व्हिडिओज राहणार आहे. सरते शेवटी एकच सांगतो की यावर पूर्णतः विश्वास ठेवा, कारण की जस्ट आंतरजिल्हा बदलीच्या संदर्भातील एक पत्र पडलेलं आहे, त्याच्यामधले हा सेक्टर मला दिसल्याबरोबर मी डायरेक्टली हा व्हिडिओ बनवला आणि तुमच्यापर्यंत पाठवला. जर का तुम्हाला याच्यामध्ये व्हॅल्युएबल अशी माहिती वाटत असेल तर तुम्ही लगेच हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि त्यांनाही सांगा की दुसरीकडे शेअर करण्यासाठी. कशासाठी सांगत आहो की फक्त आणि फक्त तुम्ही अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे म्हणून, कारण की हे अलर्ट आहे. या ठिकाणी स्पष्टता सांगण्यात आलेलं आहे, नवीन शिक्षक आल्याशिवाय बदली प्रक्रियेला फुल स्टॉप होणार नाही. ठीक आहे, इथेच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.